पण रस्त्यावरची ताकद, जनतेच्या मनातली ताकद, जी उद्याचा मोर्चा दाखवणार आहे, भारतीय पक्षाने, जनता पक्षाने दाखवावी तेवढी ताकद. तुम्ही जसं बाकीच्यांना फोन करता तसं तुम्ही भाजपच्या नेत्यांना करताय का? आम्ही त्यांना जाऊन सांगू ना. सगळ्यांना सकाळपासून फोन करत सुटलेत. सकाळला ती प्रक्रिया कधीपासून सुरू आहे? मग ते भाजपच्या नेत्यांना केलेत का फोन? मी आता तर ओपनच सांगितलं ना इथं. अच्छा, म्हणजे भाजपच्या ज्या माणसाला मराठीवरती प्रेम आहे, ओपनच सांगितलं ना, तो माणूस तुम्हाला मोर्चात दिसेल. आणि जो माणूस मोर्चात दिसणार नाही त्याला असं आम्ही समजू, एक तर ह्याचं प्रेम नाही किंवा भारतीय जनता पक्षाला घाबरून मराठीला त्याच्या नजरेत दुय्यम स्थान आहे. अच्छा, राज ठाकरेंनी मराठी कलाकारांना आणि खेळाडूंना पण मोर्चा सहभागी होण्यासाठी आवाहन केलंय. तुम्ही त्यांना रीतसर आमंत्रण दिलंय की फक्त आवाहन करून थांबलाय? कोणते खेळाडू येणार आहेत, कोणते कलाकार येणार आहेत? आणि याला जोडूनच दुसरा प्रश्न आहे. शरद पवार म्हणालेत की सचिन तेंडुलकर सारख्या सेलिब्रिटींना याच्यात ओढण्याची गरज नाही भाषेच्या मुद्द्यामध्ये, त्यांना क्रिकेटच खेळू द्या, क्रिकेटबद्दल विचारा. याबद्दल तुमचं काय मत? मला एवढंच म्हणायचं की हा आपल्या मातृभाषेचा विषय असल्यामुळे कोणी यायचं ते प्रत्येकाने ठरवायचं आहे. आपली अस्मिता, आपली संस्कृती जपायची की नाही जपायची ती, त्याच्यावर जोर जबरदस्ती करण्यात काही पॉईंट नाहीये. परंतु कोणाला तरी फोन करून जर सन्मान दिला तर त्याला आनंद वाटतो की मला फोन केला, मला सन्मान दिला. तेवढं काम आम्ही आमच्या परीने करतो. त्याच्यात आता कोणी यायचं नाही यायचं हा त्यांचा विषय आहे. त्याच्यानंतर पाहू ना, कामासाठी तर सगळेच एकमेकांना भेटत असतात. मग आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची एक प्रकारे, त्या लढाईसाठी आपण भेटायचं नाही, यायचं नाही रस्त्यावरती, यायलाच आणि साऊथमध्ये जसं बघितलं, सगळे साहित्यिक उतरले रस्त्यावरती, सगळे कलाकार उतरले रस्त्यावरती, त्यांच्या अस्मितेचा प्रश्न येतो तर मग तिकडे ते हे बघत नाही की मी कोण सेलिब्रिटी आहे, तो येतो रस्त्यावरती. आजही आमचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रत्येकाला काही कंपल्शन नाही आहे रस्त्यावरती यायचं, त्याने वेगवेगळ्या माध्यमातून प्रेम दाखवावं आपलं. परंतु भाजपच्या लोकांना मात्र आमचा हट्ट आहे की खरंच मराठी असाल आणि मराठीबद्दल प्रेम असेल तर तुम्ही आलं पाहिजे. बाकीच्यांना त्यांनी इतर मार्गाने ट्विट केलं तरी सेलिब्रिटी आहेत, त्यांनी आपलं म्हणणं जरी मांडलं तरी खूप आहे. अहो, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांनीच यावं, म्हणजे विषयच येत नाही ना, म्हणजे राज्य आलं सगळं आणि येऊनच आम्ही त्यांचंही स्वागत करू, तिकडे येऊन घोषणा करावी, संपला विषय. आमचं काय म्हटलं तर त्याच्याविषयी अजित पवारांचं मत तेच आहे की 5वी पासूनच हिंदी शिकवायला पाहिजे. त्यांना तुम्ही फोन केला होता, त्यांना बोलवलं? मी केला होता ना फोन, त्याला ते फोनवर नाही भेटले पण डिकोले त्यांचे भेटले. मग ते बोलले मी दादांना सांगतो म्हणून मी केलं होतं. नाही केला शब्द मागला. आता मी कोणाला केले फोन ते काय सांगत बसत नाही मी. पण नांदगावकरजी, जेव्हा म्हणजे घटनाक्रम असा होता की दादा भुसे राज ठाकरेंना भेटले, त्या भेटीनंतर त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की त्यांना काही मी सांगितलं ते पटलं नाही. त्यानंतर राज ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यावेळेला तुम्हीही तिथं होतात. त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं की आम्ही मोर्चा काढणार.